मड्याच्या टाळूवरचं लोणी खाणे असा एक वाक्यप्रचार मराठीत आहे आणि महाराष्ट्रात आणि भारतात काय सगळीकडे आपली सिस्टीम एवढी पोखरलेली आहे की भ्रष्टाचाराशिवाय कोणतंही काम आपल्याकडे होतच नाही। आणि जेव्हा एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो त्यावेळी जो भ्रष्टाचार होतो त्या भ्रष्टाचाराला तर आपण लिटरली असं म्हणू शकतो की त्याला मड्याच्या टाळूवरचं लोणी खाल्लं। पण अशा पद्धतीच्या गोष्टी भारतात नवीन नाहीत अजिबात। हे सगळीकडे घडतंय, हे पुण्यात घडतंय, मुंबईत घडतंय आणि पूर्ण भारतातल्या प्रत्येक शहरामध्ये घडतंय। कालच कर्नाटकात अशा पद्धतीची एक घटना समोर आलेली आहे ज्यामध्ये एका व्यक्तीच्या मुलीचा मृत्यू झालाय। त्याची मुलगी जवळजवळ 34 वर्षांची होऊन ब्रेन हॅमरेजने वारली आणि त्या व्यक्तीला त्या मुलीच्या मृत्यूनंतर जसं जसं ज्या ज्या ठिकाणी जावं लागलं पोलीस स्टेशनमध्ये ॲम्ब्युलन्ससाठी ते डायरेक्ट अगदी महापालिकेमध्ये जाऊन मृत्यूचा दाखला घेण्यापर्यंत प्रत्येक ठिकाणी कशा पद्धतीने भ्रष्टाचाराचा सामना करावा लागला आणि कसे पैसे द्यावे लागले हे त्यानं एक लिंक्डइनवर पोस्ट करून सांगितलेलं आहे। तो एक मोठा माणूस होता, त्यानं हे सगळं 2 दिवसापूर्वी लिंक्डइनवर पोस्ट करून सांगितलं आणि ते सगळं समोर आल्यानंतर सिस्टीम थोडीशी जागी झाली। पण या गोष्टी आपल्या एक प्रकारे डीएनए मध्येच रुतल्या पाहिजेत। भ्रष्टाचार करणार नाही ही गोष्ट आपल्या आत कुठेतरी ठसल्याशिवाय आपण यातून बाहेर पडणार नाही, कारण अशा पद्धतीच्या गोष्टींचा सामना अनेक लोकांना करावा लागतोय। हे तुमच्यापैकी कितीतरी लोकांनी देखील अनुभवलेलं असेल आपल्या स्वतःच्या पर्सनल आयुष्यामध्ये। पण आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहूया ही कर्नाटकातली केस काय आहे आणि अशा पद्धतीच्या केसेस आपल्या आजूबाजूला कशा घडतायत आणि याच्यावर काय उपाय आहे। मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा। शिवकुमार के नावाचे एक माजी सीएफओ होते बीपीसीएल मध्ये। बीपीसीएल म्हणजे भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड। बीपीसीएल चे चीफ फायनान्शियल ऑफिसर असणारे शिवकुमार हे आता रिटायर झालेले आहेत। त्यांची 34 वर्षाची मुलगी होती अक्षया शिवकुमार, जी आयआयटी आणि आयआयएम मध्ये शिकलेली होती। ती एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये काम करत होती। अतिशय दुर्दैवानं 18 सप्टेंबरला तिचं ब्रेन हॅमरेजमुळे तिचा मृत्यू झाला। ती शिवकुमार यांची एकुलती एक मुलगी होती आणि या आपल्या एकुलत्या एक मुलीच्या मृत्यूनंतर शिवकुमार यांना ज्या ज्या ठिकाणी ते गेले तिथं तिथं भ्रष्टाचाराचा सामना करावा लागला। तिच्या मृत्यूनंतर तिची डेड बॉडी ॲम्ब्युलन्स मधून घालून ऑटोप्सीसाठी म्हणजे पोस्टमॉर्टमसाठी न्यायची होती। त्यासाठी ॲम्ब्युलन्सवाल्यानं 5,000 रुपये कॅश मागितले। अर्थात त्यांना त्यावेळेला भ्रष्टाचाराचा बद्दल सांगत बसण्यात किंवा त्याच्यावर चर्चा करण्यात इंटरेस्ट नव्हता। त्यांची स्वतःची मुलगी गेलेली होती, त्यामुळे त्यांनी ते 5,000 दिले आणि ते पुढे गेले ऑटोप्सीसाठी म्हणजे पोस्टमॉर्टमसाठी। गेल्यानंतर तिथल्या व्यक्तीने सांगितलं की यासाठी एफआयआर असणं गरजेचं आहे। आता एफआयआर का? जर एखाद्या व्यक्तीचा असा अचानकपणे आजारी पडलेला नसताना घरातच जर मृत्यू झाला तर त्याला सुरुवातीला अननॅचरल डेथ असं कन्सिडर केलं जातं, म्हणजे मृत्यूचं काही कारण स्पष्ट नाही। त्यासाठी मग पोस्टमॉर्टम करायला पाहिजे, त्यासाठी एफआयआर पाहिजे। मग ही एफआयआर करण्यासाठी ते बेलांदूर पोलीस स्टेशनमध्ये गेले बेंगलोर मधल्या। तर तिथला पोलीस इन्स्पेक्टर त्यांच्यावरच खेकसला। तो त्यांच्याशी अतिशय उद्धटपणे बोलला। ज्या व्यक्तीची स्वतःची मुलगी गेलेली आहे त्या व्यक्तीबरोबर कसं वागलं पाहिजे, कसं बोललं पाहिजे याबद्दलचं कोणतंही तारतम्य या पोलीस स्टेशन मधल्या कुठल्याही पोलिसाला नव्हतं। पण अखेर त्यांनी काही पैसे घेतले आणि एफआयआर नोंद केली। ती एफआयआर घेऊन मग शिवकुमार गेले ऑटोप्सीसाठी। तिथं पोस्टमॉर्टम करणाऱ्यानं त्यांच्याकडून पैसे घेतले। अशा पद्धतीचा भ्रष्टाचार काही दिवसापूर्वी माझ्या एका मित्राच्या केसमध्ये देखील झाला होता। तो अनुभव देखील मी या व्हिडिओमध्ये नंतर सांगेन। पण शिवकुमार यांची केस बघूया। नंतर एकदा त्यांची पोस्टमॉर्टम झाल्यानंतर त्यांनी त्या मुलीची डेड बॉडी क्रिमॅटोरियम म्हणजे अंत्यसंस्कारासाठी नेली। तिथं देखील त्यांना पैसे द्यावे लागले। नंतर एक डेथ सर्टिफिकेट काढण्यासाठी क्रिमॅटोरियमची म्हणजे अंत्यसंस्कार जिथं झाली तिथली स्मशानातली एक पावती लागते, ती पावती घेण्यासाठी पैसे द्यावे लागले आणि पुन्हा शेवटी डेथ सर्टिफिकेट मिळवण्यासाठी बेंगलोरच्या महापालिकेत ते गेले असता तिथं देखील त्यांना 5 वेळा फिरवलं गेलं। अखेर त्यांच्या लक्षात आलं की आपल्याला वारंवार यायला सांगितलं जातंय, वारंवार नंतर या किंवा इतर काहीतरी कारणं दिली जात आहेत। या सगळ्याचं कारण एकच आहे की या लोकांना पैसे पाहिजेत आणि ते त्यांना सांगता येत नाही। अखेर तिथेही पैसे दिल्यानंतर 5व्या वेळेला या व्यक्तीचं काम झालं। शिवकुमार यांनी सांगितलं की प्रत्येक वेळेला ज्या पद्धतीने हे पैसे घेतले जातात किंवा पैसे घ्यायच्या ज्या जागा आहेत, मग पोलिसांच्या असतील किंवा स्मशानातल्या असतील, पोस्टमॉर्टमच्या असतील, त्या अशा ठिकाणी असतात जिथं कोणतेही कॅमेरे नसतात, त्यामुळे आपल्याकडे कोणतेही प्रूफ असू शकत नाहीत। पण तरी देखील त्यांनी या सगळ्या गोष्टी लिंक्डइन मध्ये एक पोस्ट करून शेअर केल्या, कारण या प्रश्नाला कुणीतरी वाचा फोडली पाहिजे। त्यांनी आपल्या पोस्टमध्ये असं देखील म्हटलंय की माझ्याकडे पैसे होते, मी एक चांगला शिकलेला, चांगला नोकरी
केलेला माणूस असल्यामुळे मी पैसे देऊ शकलो, पण गरिबाचं काय होत असेल हा प्रश्न आहेच. आणि अशा पद्धतीच्या घटनांमधून अनेक लोकांना जावं देखील लागतं. या पर्टिक्युलर केसमध्ये डीसीपी जे व्हाईटफील्डचे डीसीपी आहेत बेंगलोरमधले, त्यांनी ही गोष्ट थोडी सिरियस घेतली आणि बेलांदूर पोलीस स्टेशनचे इन्स्पेक्टर आणि तिथला एक हवालदार या दोघांना त्यांनी निलंबित केले. पण हे जरी असलं तरी आपल्या आजूबाजूच्या प्रत्येक ठिकाणी आपण हा भ्रष्टाचार कंट्रोल करू शकत नाही आणि त्यावेळेला आपण अशा परिस्थितीत नसतो की आपण त्यासाठी भांडत बसू. आणि आपण भांडत नाही म्हणूनच हा भ्रष्टाचार बोकाळत जातो. माझ्या मित्राच्या बाबतीत पण अशीच घटना घडली. पुण्याच्या पिंपरी चिंचवडमध्ये अचानक त्यांच्या वडिलांचा अशाच पद्धतीने ब्रेन हॅमरेजने मृत्यू झाला. त्यावेळेला त्याला हॉस्पिटलमध्ये न्यावं लागलं. तिथं त्यांच्या पोस्टमॉर्टमसाठी 20,000 रुपये मागितले. या 20,000च्या अगेन्स्ट अखेर त्याला तिथं बार्गेनिंग करावं लागलं वडिलांच्या मृत्यूच्या नंतर देखील, आणि 20,000 पेक्षा थोड्याशा कमी रकमेवर सेटलमेंट झाली आणि तेवढे पैसे घेतल्यानंतरच त्यानं डेड बॉडीला हात लावला. त्याच दिवशीची दुसरी गोष्ट त्या मित्रानं मला सांगितली की एका मुलीनं आपल्या घरात आत्महत्या केली होती आणि या आत्महत्येनंतर त्या मुलीची डेड बॉडी जेव्हा ऑटोप्सीसाठी म्हणजे पोस्टमॉर्टमसाठी आणली होती, त्यावेळी त्याच व्यक्तीनं त्या घरातल्या लोकांच्याकडून 50,000 रुपये घेतले. अन्यथा जर तुम्ही पैसे दिले नाही तर मी या आत्महत्येमध्ये तुम्हाला सगळ्यांना गोवीन आणि इथं काहीतरी संशयित आहे असं मी रिपोर्टमध्ये लिहीन, अशी धमकी त्या व्यक्तीनं दिली. अशा पद्धतीच्या घटना आपल्या आजूबाजूला घडतायत, पुण्यात घडतायत, कोल्हापुरात घडतायत. सगळीकडे जिथं जिथं अशा प्रकारची जी सिस्टीम आहे, जी एक प्रकारची चरबी चढलेली सिस्टीम आहे, त्या ठिकाणी ह्या घटना घडतायत आणि त्याला कंट्रोल करता येत नाही. आणि त्याला कंट्रोल करण्यासाठी एकच गोष्ट आपण करू शकतो, ती म्हणजे फक्त शिक्षणाने ही गोष्ट होणार नाही आहे, तर यासाठी एक प्रकारची नीतिमत्ता प्रत्येक व्यक्तीच्या अंगात बांधवायला लागेल. प्रत्येक व्यक्तीनं स्वतःची काही तत्व ठेवली पाहिजेत, काही गोष्टी ठरवल्या पाहिजेत की मी हे करणार नाही, मी अशा प्रकारचा भ्रष्टाचार कधीही करणार नाही. मग कुठल्याही लेवलचा, कुठल्याही दर्जाचा 50 रुपयांचा, 5 कोटी रुपयांचा, मग तो 2G स्पेक्ट्रमचा घोटाळा म्हटल्यानंतर मोठा दिसतो, पण जो व्यक्ती एखाद्या छोट्याशा ऑफिसमध्ये बसून 100 रुपये 200 रुपये खातो, त्याला वाटतं की 2G स्पेक्ट्रम घोटाळ्याच्या तुलनेत किंवा एखाद्या मोठ्या हायवेच्या कॉन्ट्रॅक्टच्या तुलनेत मी फार किरकोळ 100 रुपयेच खातोय. पण 100 रुपये खातोय हे जेव्हा आपण जस्टिफाय करतो त्यावेळेला आपण त्या घोटाळ्यावरती भाष्य करायला पात्र राहत नाही. ही गोष्ट या लोकांना समजत नाही आणि हीच समजणं गरजेचं आहे. नीती आणि नीतिमत्ता जोपर्यंत लोकांच्या अंगात बाणवली जाणार नाही तोपर्यंत या गोष्टीतून भारताची सुटका होणार नाही. आणि ही गोष्ट आपण किमान आपल्या येणाऱ्या पिढ्यांच्यासाठी करू शकतो आणि त्यांना या गोष्टीबद्दल सांगू शकतो की ही एक अत्यंत वाईट गोष्ट आहे आणि त्याच्यापासून आपण लांब राहिलं पाहिजे. अन्यथा ज्या लोकांना या गोष्टीतून फायदा मिळतोय, जे लोक या सिस्टीमचे बेनिफिशियरी आहेत, ते लोक कधीही सुधारणार नाहीत किंवा त्यांच्यातल्या काही लोकांच्यावरती अशा प्रकारची कारवाई झाली तर संपूर्ण जी सिस्टीम आहे ती अचानकपणे बदलेल असं वाटत नाही. पण याच्यावरती 2 गोष्टी अजूनही करता येतील. एक म्हणजे डिजिटल क्रांती होऊ शकते. डेथ सर्टिफिकेट सारखी जी गोष्ट आहे ती गोष्ट ऑनलाईन मिळू शकते. त्यासाठी जे व्हेरिफिकेशन आहे ते देखील ऑनलाईन होऊ शकतं. अशा अनेक गोष्टी जेव्हा ऑनलाईन होतील त्या वेळेला थोडा का होईना यातून भ्रष्टाचार कमी होईल. अन्यथा राजीव गांधी काही वर्षापूर्वी, साधारण 30 वर्षापूर्वी म्हणाले होते की भारताच्या सिस्टीममध्ये केंद्र सरकारनं जर 100 रुपये दिले तर लाभार्थ्यापर्यंत फक्त 15 रुपये पोहोचतात. आणि आज देखील भारतात एवढं डिजिटायझेशन झालं, सगळ्या गोष्टी झाल्या, तरी देखील तलाट्यांनी, ग्रामसेवकांनी आणि अनेक त्या बेनिफिशरी लोकांनी नवीन नवीन पद्धती शोधून काढल्या भ्रष्टाचार करायच्या आणि अखेर भ्रष्टाचाराचा जे प्रमाण आहे ते मात्र तिथंच राहिले. पूर्वी जिथं 15 रुपये शेवटच्या माणसापर्यंत पोहोचायचे तिथं आज 20 रुपये किंवा 30 रुपये पोहोचत असतील. एवढाच काय तो फरक झालाय. अन्यथा सगळा भ्रष्टाचार अजूनही तसाच आहे. या संपूर्ण मुद्द्यावर तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत रहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.